रेल्वे रुळावरून चालणाऱ्या 5 जणांना लोकलनं उडवलं, दोघांचा मृत्यू, एका जखमीवरती उपचार सुरू तर दोघांनाही डिस्चार्ज. सँडहर्स्ट रोड या परिसरातील घटना. रेल्वे मोटरमन आंदोलनाचा गर्दीच्या वेळेस प्रवाशांना मोठा फटका. पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून अमिडिया कंपनीवर आरोप तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचंही समोर. पुणे जमीन व्यवहार प्रकरणाशी दुरान्वय संबंध नाही. माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम होत असल्यास पाठिंबा नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. पार्थ पवारांच्या आरोपांवरून अजितदादांनी हात झटकले. 3-4 महिन्यांपूर्वी कानावर आलं होतं तेव्हाच सांगितलं होतं काही चुकीचं करू नका अशा सूचना दिल्या होत्या. पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून अजित पवारांची प्रतिक्रिया. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश. अनियमितता आढळल्यास कडक कारवाई केली जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. तहसीलदार दुय्यम निबंधकांचं तात्काळ निलंबन. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवरती गुन्हा दाखल. सरकारची दिशाभूल करून मुद्रांक शुल्कात चुकीच्या पद्धतीनं सूट दिल्याचा आरोप. पार्थ पवारांविरोधात मात्र तक्रार नाही. पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पण पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचं नाव वगळलं. प्रकरण उघडकीस आल्याच्या 24 तासात सरकारकडून जादूचे प्रयोग. अंबादास दानवेंची टीका. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत. मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी तपास केला जाणार. 7 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश. तहसीलदार सांगतोय की सहीच केली नाही मग व्यवहार होऊ शकत नसेल तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली. सरकारनं स्पष्टीकरण द्यावं. पार्थ पवारांवरील आरोपानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल. कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही. अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण. अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवारांचा नकार. वोटचोरीनंतर भाजपचा खतचोरीचा एपिसोड. सिल्लोडमध्ये 250 रुपयांची बोगस खतं. 1150 रुपयांच्या शासकीय खतांच्या बॅगेत. अंबादास दानवेंचा भाजपवर आरोप. नेत्यांचं नाव सांगण्याचं भाजपच्या वरिष्ठांचं आवाहन. मी घरी बसून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. फडणवीसांच्या आश्वासनांची ऑडिओ क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंचा घणाघात तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंचा दौरा. फडणवीसांची टीका.